माझा एक रिक्वेस्ट आहे, कारण हे जे आहे आता मँग्रोव्हचे अधिकारी आहेत हे हां, जसं तुम्ही ही बोटी घेऊन असं जाताय, हा बोटी घेऊन सगळं कचरा विचरा काढायला, तसं तुमच्या मदतीने काही जर आपल्याला मँग्रोव्ह प्लांटेशन वगैरे करायचं असेल आणि त्याचं लक्ष द्यायचं असेल आपण, कारण आधी मँग्रोव्ह हे ग्रो करतो आणि त्याच्यानंतर लावायला घेतो, तर असं ह्या लोकांच्या मदतीने पण आपण करू शकतो या सगळ्या भागात, नाही का? हां, यांच्या मदत करायचं, कारण जेवढा हे मँग्रोव्ह वाढत जाईल तेवढा आत्ता जे तुम्ही दाखवलं सगळं जीवजंतू आपण परत आणू शकतो. परत ह्याचे जेवढा पूर येतो आपल्या मुंबईला, हे हा संपत चालले, त्यामुळे पूर जास्त वाढत चालले. हां, तुम्ही बोलता बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये कसं आता इकडला आहे ना, रस्ता आहे ना, अंडरग्राऊंड चाललाय. बरोबर. इथे कसं काय करू शकतो आपण? आणि कोस्टल रोड होणार आहे. हां, अंडरग्राऊंडवाला. आणि मग त्याच्यामध्ये कसं आम्हाला पण एंट्री भेटणार नाही, पण इकडनं ब्रिज येणार, तिकडनं ब्रिज येणार. मग त्याच्यामध्ये कसं मँग्रोव्हची झाडं जास्त मोडली जाणार, मग नुकसान पण तेवढाच आहे. बरोबर आहे का नाही? कांदळवनचा याच्यातनं आता जे तुला वाटतंय की कुठले कुठले असे, तू आता माशान बिशांचा बोलला, म्हणजे किती प्रकार, जरा नाव सांग जे आधीपासून तुला इथे माहीत होतं. इथे काले मासे, परत वडाची, बोई मावरा, खेकडे, आणि अजून काय रे, निवटी तर आता बघायला पण भेटत नाही. आता ते घाण पाण्यामुळे ते आता निवटी ते बघायला भेटत नाही. आणि अजून एक वडे येतात, वडे बोलले ते पापलेट जसे असतात, त्याच्यावरती हलके असे लाईन असे पट्टे असतात. हां, ते पण आता इथे जास्त नाही. आणि ही आपला काय रे, संजय ये नाही ते अजून कुठला मावरा भेटायचा? तारली. कुठल्या एवढा नाव सांगणार आपण? नाही, एवढे मोठे तर नाही भेटणार, पण हा जो असा बाजूला जो आपल्याला मिळायचे, जसे निवटे बिटे तर खूप मिळायचे, ते तर सगळे संपले. सर्व घाण पाणी झालं ना, त्यामुळे अजिबात मच्छी काही मच्छी नाहीच आहे. हो, इकडे आले ती मरूनच जाते. आणि मेनली खेकडे तर खूप मिळायचे ह्याच्यात, तर खेकडे तर भरपूर भेटायचे. खेकडे तर खूपच महाग पण आहे आणि भेटायचे ते पण नाही, आता संपले सर्व. इकडे आले का ते मरूनच जाते.